कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शिव्या शाप देऊन कंटाळून तुमच्या जीवनातून कायमची निघून जाईल. मित्रांनो, आपल्या जीवनात कळत नकळत अनेक लोक येतात. आपल्याशी हसतात, बोलतात, आपुलकीने वागतात. अशात काही नाती अगदी सहज जुळतात. पण कधीतरी चुकीच्या बोलण्याने, वागण्याने लोकांची संबंध वाईट होत असतात. समोरच्याच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. नात्यांपेक्षा, प्रेमापेक्षा जास्त गरज असते समजून घेण्याची. आपण बोललेला प्रत्येक शब्द समोरच्याच्या मनावर खोल जखम करू शकतो. वारंवार होणारा अपमान माणसाला आतून मोडून टाकतो. कधी नकळत बोललेला शब्द नात्यांना तडा देतो. कधी आपल्या अहंकारामुळे समोरचा माणूस शांतपणे आपल्यापासून दूर निघून जातो. त्रास सहन करणारी व्यक्ती कमकुवत नसते, ती फक्त संयमी असते. पण या संयमालाही एक शेवट असतो हे विसरू नये. शिव्याशाप देऊन कोणी जात असेल तर समजा वेदना खूप खोल झालेल्या आहेत. त्या माणसाच्या आतून प्रचंड तळतळाट आणि शिव्याशाप बाहेर पडतात. तो प्रचंड निगेटिव्ह एनर्जी देऊन आपल्यापासून दूर निघून जातो. म्हणून वेळेत बदलायला शिका, नाहीतर आयुष्यातली चांगली माणसं कायमची दूर निघून जातात आणि त्यांनी दिलेल्या शिव्याशापांचा आपल्या आयुष्यात खूप दूरवर वाईट परिणाम होतो. 1. एखाद्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला सतत बोलणी लावणे आणि त्रास देणे योग्य नाही. एखाद्या माणसाने कधीतरी काहीच चूक केलेली नसतानाही त्याच्यावर संशय घेऊन त्याला सतत बोलणी लावली तर त्याचं मन दुखावतं. तो निर्दोष असूनही अपराध्यासारखा वागवला जातो आणि हे रोज रोज घडलं की त्याला स्वतःवरच शंका यायला लागते. तो मनातल्या मनात खचतो, बोलणं कमी करतो, शांत राहतो, पण आतून फार त्रास सहन करत असतो. आपण जे केलं नाही त्याची शिक्षा भोगणं हे खूप वेदनादायक असतं. समोरचे लोक आपलं ऐकत नाहीत, विश्वास ठेवत नाही असं वाटलं की माणूस एकटा पडतो. त्याचं मन चिडचिडं होतं, आत्मसन्मान दुखावतो. तो स्वतःला सतत सिद्ध करत राहतो, पण तरीही समाधान मिळत नाही. हळूहळू त्याला असं वाटायला लागतं की यांना आपली किंमतच नाही. आणि एक दिवस हा सगळा साठलेला राग शब्दांतून बाहेर पडतो आणि जोरदार वाद होतात. कटुता येते आणि शेवटी तो माणूस मनाने थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. कारण सततचा अन्याय सहन करण्याची ताकद कुणातच नसते. असं कोणालाही शहानिशा न करता बोलणी लावणे अत्यंत चुकीचे आहे. 2. जुन्या कुरबुरी काढून टोचत राहणे. भूतकाळात झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढून एखाद्याला टोचत राहणं हे फार घातक असतं. कारण समोरचा माणूस पुढे जायचा प्रयत्न करत असतो, चुका सुधारायचा प्रयत्न करत असतो. पण जुन्या कुरबुरी सतत आठवण करून दिल्या गेल्या की त्याला वाटतं आपण कितीही बदललो तरी याला आपली किंमत नाही. अशावेळी त्याचं मन निराश होतं. त्याच्या मनात कायम अपराधीपणाची भावना येत राहते. तो मनातून कमकुवत होत जातो. प्रत्येक संवादात त्याला भीती वाटायला लागते की आता पुन्हा तेच ऐकायला मिळणार आणि हळूहळू तो बोलणं टाळायला लागतो. कारण प्रत्येक संभाषण शेवटी टोचणीवरच येऊन थांबतं. हे सगळं सहन करताना त्याचं मन दुःखी होत जातं. त्याचा आत्मविश्वास ढासळतो आणि एक दिवस जेव्हा स्फोट होतो तेव्हा शब्द कारल्यासारखे कडू होतात. नात्यातील गोडवा संपतो. असे हे जुने विषय पुन्हा पुन्हा काढल्यामुळे शेवटी नातं संपुष्टात येतं. 3. त्याची चूक झाली असेल, त्याने माफीही मागितली असेल, तरी तेच ते सारखं सारखं बोलून त्याचं जीणं मुश्किल करून टाकणं. माणसाकडून चूक होणं स्वाभाविक आहे, पण एकदा ती चूक मान्य करूनही जर तेच ते सतत बोलून त्याचं जीणं अवघड केलं गेलं तर तो माणूस आतून खंगत जातो. कारण त्याला सुधारायची संधीच दिली जात नाही. प्रत्येक वेळी त्याला त्याच चुकीची आठवण करून दिली जाते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्याला वाटायला लागतं की आपण कायमच वाईट आहोत. अशा वाईट वातावरणात माणूस घुसमटतो. त्याचं मन चिडचिडं होतं. तो स्वतःला दोष देत राहतो. स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करतो. हळूहळू तो लोकांपासून दूर राहू लागतो आणि जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा तो रागाने प्रतिक्रिया देतो. शब्दांचा भडका उडतो. नात्यात दुरावा निर्माण होतो आणि शेवटी तो माणूस त्या नात्यापासून कायमचा दूर निघून जातो. 4. कुणाला तरी पैशांमध्ये बुडवणे किंवा फसवणे. पैशांच्या बाबतीत फसवणूक होणं हे फक्त आर्थिक नुकसान नसतं, तर विश्वासाचं मोठं नुकसान असतं. समोरचा माणूस आपल्यावर विश्वास ठेवून पैसे देतो, मदत करतो किंवा पैसे गुंतवतो आणि त्याचा गैरफायदा घेतला गेला की त्याचं मन फार दुखतं. त्याला असं वाटतं की आपल्याला माणूस नव्हे तर साधन म्हणून वापरलं गेलं.
अशावेळी त्याचा विश्वास सगळ्यांवरून उडतो. तो संशयी होतो, मनाने कठोर बनतो. त्याला कोणावरही विश्वास ठेवणं अवघड जातं. आर्थिक नुकसान भरून निघू शकतं, पण मनाचं नुकसान भरून निघत नाही. आणि ज्याने फसवलं त्याच्याविषयी त्याच्या मनात प्रचंड राग साठतो. हा राग कधी शब्दात बाहेर पडतो, कधी आतल्या आत त्यांना शिव्याशाप दिले जातात आणि कायमचा दुरावा निर्माण होतो. अशा फसवणुकीमुळे नाती कायमची तुटतात, संबंध खराब होतात. 5. एखाद्याची बदनामी करून त्याचं जिणं नकोसं करून टाकणं. एखाद्या माणसाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्याची बदनामी करून त्याचं जगणं अवघड करणं हे फार मोठं मानसिक अत्याचाराचं रूप आहे. कारण समाजात एकदा प्रतिमा खराब झाली की माणूस आतून कोलमडतो. लोक वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहतात, बोलताना दुरावा ठेवतात आणि तो माणूस एकटा पडतो. अशावेळी त्याला स्वतःचं अस्तित्व नकोसं वाटायला लागतं. आत्मविश्वास संपतो, तो स्वतःमध्येच गुरफटतो. त्याचं मन फार नाजूक होतं. तो प्रत्येक शब्दाला दुखावला जातो आणि ही बदनामी सहन न झाल्यावर तो एकतर वाद करून प्रतिक्रिया देतो किंवा कायमचा दूर निघून जातो. अशा नाजूक झालेल्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागतात. अपमानात जगणं कोणालाच आवडत नाही, पण या अशा वागण्याचं फळ समोरच्याला नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. 6. जाणून बुजून प्रत्येक गोष्टीत दोष काढणे. कोणी काहीही केलं तरी त्यात मुद्दाम दोष काढला गेला की त्या माणसाचं मन खचतं, कारण त्याच्या प्रयत्नांची किंमतच उरत नाही. त्याला वाटतं आपण काहीही चांगलं करू शकत नाही. अशा सततच्या टीकेमुळे त्याचा आत्मसन्मान कमी होतो. तो स्वतःवर विश्वास ठेवणं सोडतो. हळूहळू प्रयत्न करणंच थांबवतो. मनात राग साठत जातो, चिडचिड वाढते आणि एक दिवस तो राग शब्दात बाहेर पडतो. तेव्हा भांडणं होतात, नातं ताणलं जातं आणि शेवटी दोष काढणाऱ्या माणसापासून तो दूर राहू लागतो, कारण सतत कमीपणा सहन करणं अशक्य होतं. 7. संशय घेण्याची विकृती. प्रत्येक गोष्टीत संशय घेणं ही एक विकृतीच आहे. सतत शंका घेतल्या गेल्या की समोरचा माणूस घुसमटतो. त्याला सतत स्पष्टीकरण देत राहावं लागतं, पण कितीही केलं तरी समोरच्या माणसाच्या मनात विश्वास मिळत नाही. त्यामुळे तो थकतो, चिडतो आणि मनाने दूर जातो. अशा नात्यात मोकळेपणा राहत नाही. प्रत्येक वागणूक तपासली जाते, प्रत्येक शब्दावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. ताण वाढतो आणि शेवटी हा संशय इतका टोकाला पोचतो की नातं टिकवणं अशक्य होतं. तेव्हा मग राग, शिव्या आणि कायमचा दुरावा निर्माण होणे यात त्याची परिणिती होते. 8. मुद्दाम दुर्लक्ष करून कमीपणा वाटायला भाग पाडणं. एखाद्याला मुद्दाम दुर्लक्ष करून त्याला कमीपणा वाटायला लावणं हे हृदयाच्या आत जखम करणारं असतं. कारण बोलणं टाळणं, प्रतिसाद न देणं, वेळ न देणं यामुळे माणसाला वाटतं की आपण महत्त्वाचे नाहीत. यामुळे हळूहळू तो स्वतःला कमी लेखायला लागतो. मनात एकटेपण वाढतं, आत्मविश्वास ढासळतो आणि तो शांत होतो. पण ही शांतता धोकादायक असते, कारण आतून सगळं साठलेलं असतं आणि एक दिवस तो माणूस या सगळ्याला कंटाळून भयानक प्रतिक्रिया देतो किंवा कायमचा निघून जातो, कारण दुर्लक्षात जगणं कुणालाच नको असतं. 9. समोरचा माणूस गप्प आहे म्हणजे त्याला काही वाटत नाही असं समजू नका. खूप वेळा माणूस अपमान, त्रास सहन करूनही गप्प राहतो, कारण त्याला भांडण नको असतो. तो शांत राहतो कारण नातं तुटू नये असं त्याला वाटतं. तो बोलत नाही म्हणजे त्याचं मन शांत आहे असं नसतं. मनातल्या गोष्टी तो गिळून टाकत असतो. प्रत्येक वेळेला समजून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे, पण आपण त्यालाच त्याची कमजोरी समजतो. आपण म्हणतो हा काहीच बोलत नाही. मग आपण अजून जास्त बोलायला, टोमणे मारायला मोकळे होतो. त्याच्या शांततेचा गैरफायदा घेतो. तो आतून तुटत जातो हे आपल्याला दिसत नाही. त्याचं मन भरून येतं पण डोळे कोरडे असतात, कारण त्याला अजूनही आशा असते की समोरचा सुधारेल. पण आता उशीर झालेला असतो. म्हणून शांत माणसाला हलक्यात घेऊ नका, कारण त्याचं दुखणं सगळ्यात खोल असतं आणि तेच दुखणं नातं तोडतं. त्याला वेळीच समजून घ्या, नाहीतर त्याच्यापासून कायमचं अंतर पडतं. 10. वारंवार टोमणे मारणे मनाला प्रचंड त्रास देतं. टोमणा म्हणजे थेट शारीरिक मार नाही, पण तो भयानक मानसिक त्रास आहे. एकदा बोललेलं चालतं, दोनदा बोललेलं चालतं, पण रोज रोज तेच ऐकलं की आपण वैतागून जातो. तू काहीच करत नाहीस, तुझ्याकडून काय होणार, अशी वाक्य नको नकोशी वाटू लागतात. आपण वाट पाहतो की आज ना उद्या या व्यक्तीला माझी किंमत कळेल, मग तो असं वागणं थांबवेल. पण कसलं काय, कोणतीच सुधारणा कधीच होत नाही.
मग हे ओझं असह्य होतं. एक दिवस तो सगळं बाहेर काढतो. अशावेळी माफी मागूनही उपयोग होत नाही, कारण जखमा खोल गेलेल्या असतात. मित्रांनो, त्रास देणाऱ्या व्यक्तीची रूपं अनेक असू शकतात. त्रास देणारा माणूस फक्त नवरा बायकोच्या नात्यातलाच असतो असं नाही, तर तो घरातलाही असू शकतो किंवा बाहेरचाही असू शकतो. कधी आपला माणूस बोलून दुखावतो, तर कधी ओळखीचा माणूस चुकीचं वागून त्रास देतो. त्रास कुठूनही झाला तरी मनावर त्याचा परिणाम मात्र तितकाच खोल होतो. सततचा अपमान, संशय, बदनामी किंवा दुर्लक्ष कोणाच्याही मनाला थकवतो. तेव्हा तो माणूस आतून तुटतो. तो घरातला असो किंवा बाहेरचा असो. नातं तोडून तो दूर निघून जातो. मग उरतात फक्त शब्दांच्या जखमा आणि मनातली खंत. म्हणून कुठल्याही नात्यात कुणाला इतकाही त्रास देऊ नका की तो तुम्हाला सोडून शिव्याशाप देऊन कायमचा निघून जाईल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.